नमस्कार, मी श्वेता. साखरे येथील जादूटोणा आणि पैशांचा पाऊस पाडण्याच्या प्रकरणामुळे 2 वर्षापूर्वी विक्रमगड चर्चेमध्ये आले होते. 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्याची पुनरावृत्ती झाली. तालुक्यातील पुंजे दगडीपाडा येथे दहशतवाद आणि नक्षल विरोधी पथक व स्थानिक पोलिसांनी छापा टाकून पुन्हा पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या छाप्यामध्ये रात्रीच्या अंधारात फायदा घेऊन सारे पसार झाले, मात्र एकाला पोलिसांनी पकडले. पुंजे दगडीपाडा येथे पैशाचा पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती दहशत आणि नक्षल विरोधी पथकाचे सहाय्यक प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यांनी विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून सोमवारी मध्यरात्री येथे या बंदुगिरीचा प्रकार सुरू होता तेथे कारवाई केली. ही टोळी पुंजे परिसरातील दगडीपाडा भागातील भील डोंगरी येथील दत्त मंदिर येथे जमली होती. मध्यरात्रीच्या अंधारात पोलीस कारवाईला गेले तेव्हा तेथील अनेक जण अंधाराचा फायदा घेत पळाले, मात्र त्यातील नालासोपारा येथे राहणाऱ्या वालक्या नामा भंगर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या ठिकाणावरून पोलिसांनी पूजेचे साहित्य, बनावट नोटा असे साहित्य जप्त केले. आरोपीवर विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोद्दार करीत आहेत. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.